ऑगस्टचा हप्ता खात्यात आजपासून वितरित होणार आहे। मंत्री अदिती तटकरे यांनी याबद्दलची माहिती दिली आहे। त्यांनी एक ट्विट केलंय, ते ट्विट काय आहे पाहू। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना ऑगस्ट महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याच्या प्रक्रियेस आजपासून सुरुवात होतीये। महाराष्ट्रातील माता भगिनींच्या अखंड विश्वासाने सुरू असलेली सक्षमीकरणाची ही क्रांती यशस्वीरित्या मार्गक्रमण करत आहे। तर लवकरच या योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्नित बँक खात्यात सन्मान निधी वितरित होणार आहे। आज 3000 रुपये जमा होतील। बहीण योजनेचे पैसे काढण्यासाठी महिलांची गर्दी झाली आहे। पैसे काढण्यासाठी पोस्ट ऑफिस समोर महिलांच्या रांगा लागल्या। लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे। सकाळी 8 वाजता पहिला मेसेज हा आलेला आहे। लाडक्या बहिणींचा हप्ता खात्यात यायला जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। स्वतः अदिती तटकरे मॅडम यांनी सांगितलेलं आहे। आपली लाडकी बहीण योजनेची वेबसाईट जी आहे तुम्ही इथं बघू शकता, त्याच्यावरती जाऊन एकदा पहा तुम्हाला पैसे आलेत का, कोणत्या जिल्ह्यात पैसे आलेत हे मी तुम्हाला सांगणार आहे, कोणत्या विभागांमध्ये पैसे यायला सुरुवात झालेली आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे, कोणत्या लाडक्या बहिणींना पैसे येणार आहेत, कोणाच्या मोबाईलवरती 2 मेसेज येणार आहेत, हे सर्व मी तुम्हाला आता सांगणार आहे। तुम्ही म्हणाल 3000 नाही, आम्हाला 1500 आले। ठीक आहे, कारण आता ऑगस्टचा हप्ता येणार आहे, लक्षात घ्या। 1500 रुपये हे आता तुम्हाला येणार आहेत, नंतर तुम्हाला सप्टेंबर महिन्याचे 1500 येणार आहेत। त्यामुळे 3000 तर मिळणारच आहेत या महिन्यात, परंतु पहिल्यांदा ऑगस्ट महिन्याचा हप्ता जो आहे तो वितरित करण्यात येणार आहे। भरपूर लाडक्या बहिणींनी आपल्याला कमेंट्स करून सुद्धा सांगितलेलं आहे पैसे आलेले आहेत। आणि स्वतः एकनाथ शिंदे यांनी सुद्धा सांगितलं होतं की टेन्शन घेऊ नका, मी ऑगस्टचा हप्ता टाकणार आहे, आणि त्यांनी ते टाकलेलं आहे। त्यामुळे सर्व लाडक्या बहिणी अतिशय इथं खुश झालेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत। कारण त्यांचं जे टेन्शन होतं की पैसे कधी येणार, 1 महिना होऊन आता वरती 10-11 दिवस झाले तरीसुद्धा अजून हप्ता आला नव्हता, परंतु शेवटी हे पैसे यायला सुरुवात झालेली आहे। स्वतः अदिती तटकरे मॅडम यांनी ट्विट करून ट्विटरच्या माध्यमातून तुम्हाला माहिती आहे सांगितलेलं आहे। त्यामुळं टेन्शन घेऊ नका। बघा आता मी काय सांगतोय ते लक्षात घ्या। सगळ्यात महत्त्वाची आनंदाची बातमी आहे, कारण कोणत्या लाडक्या बहिणींना पैसे येणार हे कोणालाच माहीत नाही। मी तुम्हाला सांगतो, यादी लागलेली आहे। यादीत तुम्ही नाव जाऊन बघू शकता, तुमच्या अंगणवाडीमध्ये यादी लागलेली आहे। भरपूर लाडक्या बहिणींनी यादी काल पाहिलेली आहे। आणि लक्षात घ्या, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लाडक्या बहिणीनं तुम्ही एक काम करायचं आहे, लाडकी बहीण योजना जी वेबसाईट आहे ह्या वेबसाईटवरती जाऊन एकदा तुम्ही चेक करायचं आहे। तुम्हाला स्टेटस तर तुमचा ब्लॉक किंवा तुम्हाला बाद झालेला तर दिसत नाही ना, का तुम्हाला मेसेज आला आहे का, ऑगस्टच्या हप्त्याचं तुम्हाला दिसतं आहे का तिथं जमा, हे बघणं फार महत्त्वाचं आहे। लगेच जाऊन लॉग इन करा लाडकी बहीण योजनाची जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरती। दुसरी गोष्ट, आता जे पात्र असून त्यांना अजूनही हप्ता आलेला नाही त्यांनी काय करायचं आहे, टेन्शन घेऊ नका। तुम्हाला अर्ज पडताळणीसाठी अप्लाय करायचं आहे। कसं करायचं सांगतो। सगळ्यात महत्त्वाचं, आपले सगळे डॉक्युमेंट्स क्लिअर करून घ्यायचे आहेत। क्लिअर करून घ्यायचे आहेत म्हणजे काय करायचं आहे, तर कोणते डॉक्युमेंट, पहिलं तर तुमचं आधार कार्ड अपडेट असणं गरजेचं आहे। दुसरी गोष्ट, तुमचं रेशन कार्ड, त्याचं KYC करणं गरजेचं आहे। तिसरी गोष्ट, तुमचं बँक खातं ॲक्टिव्ह असणं गरजेचं आहे, त्या बँक खात्याची पण KYC करणं गरजेचं आहे। आणि चौथी गोष्ट, तुम्ही शक्यतो जर पॉसिबल असेल तर उत्पन्नाचा दाखला 2.5 लाख रुपयापर्यंत सुद्धा काढू शकता। आता हे सगळे डॉक्युमेंट्स तुम्हाला घ्यायचे आहेत। आता मी तुम्हाला आधी सगळ्यात महत्त्वाचं सांगतोय, कोणत्या जिल्ह्यात पैसे येणार आहेत, कारण तुम्ही खूप वेळ लागणार आहे, तुम्हाला ह्या थोडी गोष्ट लांबणार आहे। त्यामुळं बघा, लातूर, नांदेड, बीड, नागपूर, जालना, पुढे पुणे, मुंबई, ठाणे, नाशिक, यवतमाळ, धुळे, जालना, अमरावती अशा जवळपास 14 ते 15 जिल्ह्यांमध्ये पैसे यायला ही सुरुवात झालेली आहे। तुम्हाला मी परत एकदा सांगतोय, अशा प्रकारचा मेसेज हा तुम्हाला येणार आहे। आज सोमवार 1500 रुपयांचा ऑगस्ट महिन्याचा हप्ता पहिल्यांदा येईल। परत ऑगस्टचं वाटप झाल्यानंतर लगेच सप्टेंबरचं सुद्धा वाटप सुरू राहणार आहे। आता मी तुम्हाला सांगतोय, तुम्हाला मी मगाशी डॉक्युमेंट सांगितली। आता अर्ज कुठं करायचा आहे, तर तुम्हाला अर्ज हा
महिला व बाल विकास कार्यालयामध्ये जाऊन करायचं आहे. अंगणवाडीमध्ये सुद्धा जाऊन करू शकता, परंतु तिथं उशीर लागू शकतो, कारण अंगणवाडीतून पुढे ग्रामपंचायतमध्ये जाणार, ग्रामपंचायतून पुढे महिला व बाल विकास कार्यालय. त्यापेक्षा आपण डायरेक्ट महिला व बाल विकास कार्यालयामध्ये जाऊन तुम्ही विनंती अर्ज करू शकता. त्यांना विनंती करू शकता की माझं नाव पात्र लाभार्थीमध्ये होतं, परंतु अजून देखील मला पैसे आलेले नाहीत. कदाचित मी अपात्र यादीमध्ये आहे का एकदा चेक करा, आणि असेल तर मला हे माझे डॉक्युमेंट्स आहेत, माझी पुन्हा अर्ज पडताळणी करा. आणि त्यांनी जी अर्ज पडताळणी केल्यानंतर तुमचं नाव परत एकदा पात्र लाभार्थीमध्ये येईल. आणि लक्षात घ्या, हे 3 दिवस वाटप आहे, म्हणून मी तुम्हाला सांगतोय, कारण आज गेलात तरच तुमचं नाव आज यादीमध्ये येईल, आणि उद्यापासून तुम्हाला म्हणजे 2 ते 3 दिवसात ते पैसे जे वाटप सुरू आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला पैसे येतील. आणि आता काय होईल, तुम्ही जर ह्या महिन्यात गेला नाही तर मग ऑगस्ट महिन्याचा हप्ता तुमचा गेला म्हणून समजा, मग पुढचाच हप्ता तुम्हाला जो सप्टेंबर महिन्याचा हप्ता येणार आहे तोच येईल. मग ते 1500 का घालवायचे असं माझं म्हणणं आहे. त्यामुळं कोणाकोणाला शंका आहे, कोणाकोणाला भीती आहे, तुम्ही ते हे काम पटापटा करू शकताय. सकाळी 8 वाजल्यापासून मेसेज यायला सुरुवात पुन्हा एकदा झालेली आहे, आणि भरपूर लाडक्या बहिणींच्या बँकेत खात्यात पैसे आलेले आहेत. आता मी तुम्हाला हे सांगतोय कोणत्या बँकेत पैसे यायला सुरुवात झालेली आहे. पहिला नंबर आहे सगळ्यात जास्त पैसे आलेले, ते म्हणजे इंडियन पोस्ट खातं. मित्रांनो, पोस्टाच्या खात्यात सगळ्यात अगोदर पैसे आलेले आहेत. दुसरी गोष्ट आहे SBI, बँक ऑफ महाराष्ट्र आणि बँक ऑफ इंडिया, जे सरकारी बँक आहेत त्याच्यामध्ये 2 नंबरला पैसे आलेले आहेत. कारण सरकार जे आहे तुम्हाला माहिती आहे ते पहिल्यांदा सरकारी बँकेत किंवा पोस्टातच खात्यातच पैसे टाकतं. कारण काय आहे की ग्रामीण भागातील ज्या आपल्या लाडक्या बहिणी आहेत त्यांची संख्या जास्त आहे, आणि त्या जास्त गरजू लाडक्या बहिणीसुद्धा आहेत. त्यामुळं ह्यांची जी खाती आहेत ही पोस्टाच्या खात्यात जास्त आहेत. त्यामुळं सरकार पहिल्यांदा पोस्ट खात्यात हे पैसे टाकत आहे. त्यामुळं टेन्शन घ्यायची काही गरज नाही. तुमची इतर जरी बँक खाते असली तरी तुम्हालासुद्धा लवकरच पैसे हे जमा होतील. काय असतं, प्रत्येकाचे बँकचे ट्रान्झॅक्शन करण्याची वेळ ठरलेली असते, त्यांचं लिमिट एक ठरलेलं असतं. कोणी 50 लाख लाडक्या बहिणींना एकदम पैसे पाठवू शकतं, कोणी 60 लाख, तर कोणी 20 लाख, तर कोणी 1 कोटी. त्यामुळं टेन्शन घ्यायची गरज नाही. हळूहळू हे वितरण सुरू आहे. लक्षात घ्या, तुम्हाला कमेंट करायची. आता मला पहिल्यांदा एक गोष्ट सांगा, कोणाकोणाला ऑगस्टचा हप्ता जमा झालेला आहे? पटा कमेंट्स करायचं आहे. तुमचा जिल्हा सांगायचा आहे, तुमची बँक सांगायची आहे, तुम्हाला किती रुपये जमा झालेले आहेत हे सांगायचं आहे. तुम्हाला जुलैचा हप्ता आलता का हे सुद्धा सांगायचं आहे. तुम्हाला जुलै ऑगस्ट हप्ता दोन्ही जमा झालेत का हे सगळं तुम्हाला सांगायचं आहे. आणि जर तुम्हाला काही प्रॉब्लेम वाटत असेल की दादा माझा हा प्रॉब्लेम आहे, मला पैसे येत नाहीत, तर मला एक क्लिअर करून सांगा, तुमचं आधार कार्ड अपडेट आहे का, तुमचं बँक खात्याचं KYC आहे का, तुमचं रेशन कार्डची KYC आहे का. 6 महिन्याखालची नको आहे, ह्या महिन्यातली किंवा ऑगस्ट महिन्यात तुम्ही हे केलं होतं का. जास्तीत जास्त ऑगस्ट महिन्यापर्यंत तुम्ही ह्या गोष्टी केल्या होत्या का. ज्या लाडक्या बहिणीने ह्या गोष्टी केल्या असतील त्या पात्र लाभार्थीमध्ये 100% असतील. मी ओरडून हे सांगत असतो की ह्या गोष्टी करून ठेवा. काय होतं, सरकार ही पडताळणी करत राहणार आहे, आणि ते प्रत्येक महिन्याला करत राहणार आहे. कारण काय होतं, त्यांना पण संख्या कमीच करायची आहे. कारण जर लाडक्या बहिणींना संख्या कमी झाली तर त्यांचे पैसेसुद्धा कमी जातील, आणि जर खरंच तुम्ही पात्र असाल तर सरकारसुद्धा काही करू शकत नाही, तुम्हाला पैसे त्यांना द्यावेच लागतात. परंतु जर तुम्ही बोगस असतात तर मग सरकारला सुद्धा त्याच्यावर ॲक्शन घ्यावं लागेल. आता बघा, एक सगळ्यात मोठी शंका होती ती म्हणजे एका घरात 2 पेक्षा जास्त लाडक्या बहिणी असतील तर काय करायचं. त्यासाठी हा फॉर्म आहे बघा, तुम्हाला अंगणवाडीमध्ये जाऊन भेटतो. विषय काय फॉर्मचा बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत एकत्र कुटुंबामध्ये अनेक महिला लाभ घेण्याकरिता. इथं तुम्ही सगळं मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना चालू कशी करायची ह्याच्याबद्दलचा हा फॉर्म आहे. हा तुम्हाला लाडकी बहीण योजना हा जो फॉर्म आहे तुम्हाला अंगणवाडी भेटेल. त्यासाठी तुम्हाला काही कुठले कागदपत्र आहेत, आधार कार्ड, रेशन कार्ड, बँक पासबुक आणि शाळा सोडल्याचा दाखला, ह्या सगळ्या गोष्टी लागणार आहेत, आणि हे तुमचं सुद्धा काम होणार आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.